नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे। इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 50। आज आपले सगळे सर्ग 50 पूर्ण होतील। यामध्ये श्रीराम मिथिलेला जातात सर्ग 50 मध्ये। त्यापूर्वी मी ओम नमो रामा नावाचा जप करत आहे, तुम्हीही माझ्याबरोबर करा। ओम नमो रामा ओम नमो रामा नमो रामा नंतर विश्वामित्र, राम व लक्ष्मण गौतम ऋषीच्या आश्रमाच्या ईशान्य दिसलेल्या असलेल्या जनक राजाच्या यज्ञ मंडपाकडे गेले। लक्ष्मणासह राम मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हणाले, महात्मा जनकाच्या यज्ञाची तयारी फार मोठी दिसत आहे। महाराज, इथे निरनिराळ्या देशातील वेद अध्ययन केलेले हजारो ब्राह्मण आले आहेत। ऋषींच्या जागामध्ये शेकडो गाड्या दिसतात। ब्राह्मण, आपण जेथे राहू शकू अशी एखादी जागा ठरवा। रामाचे म्हणणे ऐकून महामुनी विश्वामित्र इतरांपासून दूर व पाण्याजवळ असलेल्या एका जागी थांबले। विश्वामित्र आले आहेत हे ऐकून नृपश्रेष्ठ सदाचारी जनक राजा शतानंद पुरोहिताबरोबर तेथे आला। त्यांच्याबरोबर अर्घ्य घेऊन महात्मा ऋषी तेथे आले। जनक राजाने नम्रपणाने विश्वामित्रांना सामोरे जाऊन विधीपूर्वक धर्मयुक्त अर्घ्य समर्पित केले। महात्मा जनकाच्या पूजेचा स्वीकार करून विश्वामित्रांनी राजाचे कुशल विचारले व यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडत असलेल्याबद्दल चौकशी केली। जनक राजाबरोबर जे मुनी, उपाध्याय, पुरोहित आले होते त्यांचेही कुशल विश्वामित्रांनी विचारले व त्यांना हर्षाने यथायोग्य रीतीने भेटले। नंतर जनक राजा हात जोडून मुनीवर विश्वामित्रांना म्हणाला, भगवन, आपण ह्या मुनीश्वरासह आसनावर विराजमान व्हावे। जनकाचे ते म्हणणे ऐकून महामुनी विश्वामित्र आसनावर बसले। नंतर पुरोहित, ऋत्विज, मंत्रीगण व राजा हे सुद्धा विश्वामित्रांच्या सभोवती यथोचित आसनावर बसले। नंतर जनक राजा विश्वामित्राकडे पाहून म्हणाला, भगवन, आज देवांनी माझी यज्ञ समृद्धी सफल केली। आज आपल्या दर्शनाने मला यज्ञाचे फळ प्राप्त झाले आहे। मुनिश्रेष्ठ ब्राह्मण, आपण श्रेष्ठ मुनीसह ह्या यज्ञमंडपात येऊन माझ्यावर फार मोठा अनुग्रह केला आहे। मी धन्य झालो। ब्रह्मर्षे, मनीषी ऋत्विजांचे म्हणणे असे आहे की माझ्या यज्ञ दीक्षेचे 12 दिवस उरले आहेत। कुशिकनंदना, नंतर यज्ञाचा भाग ग्रहण करण्याकरता येणाऱ्या देवाचे आपण दर्शन घ्यावे। मुनीवर विश्वामित्रांना असे म्हणून जितेंद्रिय जनक राजाने हात जोडून प्रसन्न वदनाने पुन्हा त्यांना विचारले, महामुने, आपले कल्याण असो। उत्कृष्ट आयुधे धारण करणारे हे वीर कुमार कोणाचे पुत्र आहेत? ह्यांचा पराक्रम देवाप्रमाणे वाटतो। त्यांचे बोलणे हत्तीप्रमाणे डौलदार आहे। ते सिंह आणि वृषभाप्रमाणे शोभत आहेत। पद्मपत्राप्रमाणे त्यांचे नेत्र विशाल आहेत।
त्यांची खड्ग माता आणि धनुष्य धारण केले आहे. यौवन अवस्थेत प्रवेश करत असलेले हे कुमार रूपाने अश्विनी कुमारांसारखे सुंदर आहेत. ह्यांना पाहून देवलोकातून स्वेच्छेने देवच आले आहे असे वाटते. चंद्र सूर्यामुळे आकाश शोभावे तसे ह्या कुमारामुळे हा प्रदेश शोभत आहे. दिसावयास व बोलण्या चालण्यात दोघात बरेच साम्य आहे. मुनीश्वरा, सुंदर केस धारण करणाऱ्या ह्या वीरांचा सर्व वृत्तांत ऐकण्याची आमची इच्छा आहे. महात्मा जनकाचे ते म्हणणे ऐकून आत्मबल संपन्न विश्वामित्र म्हणाले, राजन, हे दशरथ राजाचे पुत्र आहे. नंतर सिद्धाश्रमातील निवास, रामलक्ष्मणांनी केलेला राक्षसांचा वध, त्यांचे मिथिला नगरीला येणे, विशाला नगरीचे दर्शन, अहिल्याचे दर्शन, गौतमाची भेट ह्या संबंधी वृत्तांत जनक राजाला सांगून विश्वामित्र म्हणाले, हे कुमार तुझ्या येथील महाधनुष्याच्या जिज्ञेसेने येथे आले आहेत. ही हकीकत ऐकून विश्वामित्र महामुनींनी बोलणे थांबवले. सर्ग 50 इथेच संपत आहे. आपल्या सगळ्यांना जर हा सर्ग आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार, राम राम, जय श्रीराम. थँक्यू.